अर्नेस्ट हेमिंग्वे यांची एक कादंबरी नाव आहे द ओल्ड मॅन अँड द सी. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचं त्याचं धाडसी स्वप्न होतं आणि हा काटक म्हातारा होडी वल्हवत वल्हवत कितीतरी मैल अंतरावर सागरातून चाललेला होता. पोटात अन्न नव्हतं. तहानेनं त्याचा घसा कोरडा पडला होता. पण मागं फिरायचं नाही हा त्याचा एकच बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेनं त्याच्या रोमारोमातून पेटून निघाला हा कणखर आशावादी म्हातारा मात्र सागरातून पुढे पुढेच चाललेला होता. परंतु देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. खूप भूक लागली होती. उपाशी पोट कुरकुर करत होते. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते. पण हट्टी मन मात्र परतायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वल्हवत पुढे पुढे चाललेला होता आणि एकाएकी अचानक प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडलेला होता. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता. पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्थ करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास 2 तास झुंजून झुंजून ठार केलं आणि ते धूळ होळीला बांधून विजयाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडलेला होता. किनाऱ्याकडं परतताना शार्क माशाच्या टोळीनं मात्र त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले. त्यांच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादाने आरोळी ठोकून म्हणाला, "अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधीच जमलं नाही. पण मी आज तो पराक्रम केला. मी देवमासा पकडला." पण म्हाताऱ्याला समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं, खाऊन टाकलेलं होतं आणि आता उरला होता तो फक्त त्यांच्या हाडाचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद मात्र आता उरलेला नव्हता. म्हातारा थोडासा हसला आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बस, इथे कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे की जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. पण मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं.